सगळ्या बांधवांचं मनापासून कौतुक करतो. आपण 50 वर्षापासून हा महोत्सव राबवत आहे. बाबांनी सांगितलं 87 रुपयापासून सुरुवात. कमाल आहे. याला म्हणते छत्रपतीचा रक्त अंगात असावा लागतो. म्हणून एवढा आपण ते मोठा वटवृक्ष होता. आणि या जगात छत्रपती शिवाय आपल्याला कोणीच मोठा नाही. या प्रतीतावर असा राजा पुन्हा होणे नाही. आपल्यासाठी जीव की प्राण आपले राजे आहेत. त्या राजांसाठी सगळं दान करायचं आपली तयारी आहे. प्राणापासून पैशापासून सगळं. पण राजाचा सोहळा म्हणजे दिमागदार सोहळा जर कोणी केला असेल तर मंगळवेढा करायचा. आणि तुम्हाला सांगतो आपलं मोग स्तुती करीत नसतं बघा. आपलं काम लय अवघड आहे. पण खरंच मी अशी शिवजयंती बघितली. ती डांगऱ्या टिंगाला उड्या ते राडा ते डीजे लावलेले याला कोण कोंकड नाचतय कोण कोंकड पडतय. याच्या टांगड्या त्याच्या गळ्यात पडलंच. अशा जयंतीचा महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माझा आव्हान आहे की मंगळवेढ्याचा आपण सगळ्यांनी सन्मान करून आपण अशी प्रथा पाडा की अशी शिवजयंती झाली पाहिजे. व्याख्यान मिळालं पाहिजे. आपल्याला 4 गोष्टी इतिहासाविषयी ऐकायला मिळाल्या पाहिजे. आपल्याला आपला इतिहास जिवंत ठेवता आला पाहिजे. ज्या राजानं आपल्यासाठी एक लेख दिला. छत्रपती संभाजीराजेंचे तुकडे तुकडे झाले परंतु कधी मागं बघितलं नाही. असा इतिहास जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली. आपण जर त्याला शिवजयंती दरम्यान संभाजीराजेंची जयंती मासाहेब जिजाऊंची जयंती आपण जर असा डीजे पुढे नसतो तर केव्हा काय मिळालं बरं आपल्याला. तुम्हाला एक खरं सांगतो आपले लोक सगळे म्हणतात माय मावल्या सहित काय येत नाहीत माहिती आहे. मंगळवेढ्यात खरं सांगा एवढेच लोक आहेत का? 2-3 लाख आसपास असतील. सगळे काय येत नाहीत. माय मावल्या काय येत नाहीत. तुम्ही नाणी शिवजयंतीच्या दिवशी उड्या आणतो ते त्यांना माहिती म्हणून ते येत नाही. आपण गोंधळ घालतो म्हणून ते येत नाही. त्यांना जर कळालं नाही का आपला राजा आपल्यासाठी सर्वोच्च आहे. इथं शांतता असती. इथं फक्त इतिहासाचं ज्ञान घ्यायचं. सगळ्या प्रकारचं शिवचरित्रात ज्ञान आहे. सगळ्या प्रकारचं. जिंकायचं कसं पाडायचं कसं याच्यात पाडापाडी बरेच आहेत ना. रक्षण कसं करायचं. जनतेचा विकास कसा करायचा. स्वराज्य कसं निर्माण करायचं म्हणजे राज्य कसं निर्माण करायचं. आपला शेतकरी कसा मोठा करायचा. माय मावल्यांचं रक्षण कसं करायचं. सगळं चरित्रात आहे. जगाच्या पाठीवर असा कुठलाच ग्रंथ नसेल की शिवचरित्र इतका महान ग्रंथ आहे. पण आपल्याला नादाला लागलेत मोबाईलची. मोबाईल मध्ये वाईट आलं की सगळ्यात आधी आपण ती वाच. चांगलं लोटलंच वर. आपण आपला प्रत्येकाने इतिहासाने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा वाचला पाहिजे. प्रत्येकाने. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तेवढंच उत्तर द्या मला. पण इमानदारी द्यायचा. खोटं उत्तर द्यायचं नाही. जर तुम्ही मला खोटं उत्तर दिलं व्यासपीठावर बसलेले सगळे खालचे सुद्धा सगळे माझा प्रश्न साधा आहे. त्याचं उत्तर इमानदारी द्यायचं. जर का हात वर केला तर मी नंतर विचारणार आहे. कारण मंगळवेढ्यात माझ्या ओळखीचे लोक यांनी हात वर केला हे खरं आहे का. तेव्हा का नाही म्हणला मग तुमचा नाल लागलं म्हणून सांगायचं.
माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, आवाज येतोय ना? कारण हे प्रश्न लय महत्वाचा आहे म्हणून. शिवनेरी गडावर दर्शनासाठी कोण कोण गेलतो? खोटा हात वर करायचा नाही. झालेत नाही 50-60 जण फक्त, याच्यापेक्षा जास्त आहेत का? नाही ना? मी याच्यासाठी हे प्रश्न विचारला की मी मीडियात म्हणलो, भाषणात सुद्धा म्हणलो, 70% मराठ्याला शिवनेरीगड पुढे आणखी माहीतच नसतं. काय चुकीचं बोलतो मी? काही जगून उपयोग नाही आपला. आपला बाप कोण आहे जर आपल्याला माहित नसला आणि त्या शिवनेरीगडावर वर्षातून एकदा जर आपण माथा टाकायला जाणार नसलो ना, आपण खरे हिंदू नाही आणि खरे मराठी सुद्धा नाही. इतका राजाचा विसर पडावा. ज्या राजानं उभा आयुष्यात खर्च केलं, ही संपत्ती आहे ना. गाड्या घोड्या बंगले भिंगले, राजा नसते ना, बंगले नाही भुंगले नाही काही नाही. कुणाच तर ते थोडा करावा लागला असता आपल्याला. एक दिवस आपण सहकुटुंब शिवनेरी गडावर दर्शनाला जाऊ शकत नाही. पुढच्या शिवजयंतीला एकही मराठा माय माऊली सहित घरी नाही राहायला पाहिजे. अख्ख्याचे अख्खे 2027च्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर दिसले पाहिजे. येणार का पुढच्या वर्षी सगळे? कारण आपल्याला ती गरज आहे. आपल्याला नोकरी आहे आपल्या राजामुळे, आपण उद्योगपती आहेत राजामुळे, आपल्याला शेती आहे आपल्या राजामुळे, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात नोकऱ्या लागल्या फक्त राजांमुळे, राजकारणात आहेत राजांमुळे, सामाजिक क्षेत्रात आहेत आपल्या राजांमुळे. आणि त्या राजाच्या चरणाच्या पायाला स्पर्श करायला आपण शिवनेरीवर जात नाही, ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी वाईट गोष्ट. आता रूढ पाडायची, गोंधळ घालायचा नाही, शांततेत सगळ्यांना आपण आपल्या गाड्या सुरू करायच्या नाही. राजांच्या शिवनेरीला गेल्याच्या नंतर पायाला हात लावता आला, पाय त्याला आणि त्या पवित्र मात्र हात लावायचा, कपाळाला लावायचा, घरी यायचं. वर्षभर तुम्हाला टेन्शनच नाही कशाचं, अपयश कधीच येणार नाही. आपण ते उद्योग करीतच नाही. कोणत्या नेत्याची कोणत्या दिवशी सभा आहे, पळाला राजाच्या किल्ल्यावर जायचा नाही, पाय पडणार नाही, रायगडावरती जाणार नाही. आपण पुढच्या वर्षी शिवजयंतीला शिवनेरी गडावर जाणार आहे, हे आपण अंतर्वालीत शिवजयंती घेऊन ठरवणार होतो. परंतु मागची आपली एक सभा झाली होती मोठी, त्या सभेचा आम्हाला पोरांचे इतके हाल झाले, काही काही समाजाने ते सांगितलं ना, कारण आपल्या समाजासाठी करायचं म्हणून आपल्या हाल होणार आहे. म्हणून त्यांनी एक भ शब्द सुद्धा काढला नाही. जितका त्रास आहे तितका सहन केला पण अंतर्वालीला आले. यावेळी शिवजयंती ठेवली, 1 लाखापेक्षा जास्त गाड्याचा आकडा चालला. मग आमच्या डोक्यात आलं आपल्याला पहिलं सभेचं क्रम लागणार आहे गाड्या लावायला. कारण आपण असं ठरवलं होतं की सूर्य उगता क्षणी राजाच्या पायावरती फुल टाकायचं आणि तिथून सांगायचं पुढच्या वर्षीचं नियोजन. शांततेत जायचं, आपण गोंधळ करायचा नाही. म्हणजे आपल्या मायमावल्या आहेत सगळे पाण्याची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची. कारण जर 6-7 करोड जर मराठी बाहेर निघले तर 100 किलोमीटर आपल्याला शिवनेरीचा आसपासचा सगळे बाजू कापू शकतो आपण. म्हणून ते निवेदन सगळं सांगायचं. परंतु 15 जानेवारीला आपण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जालन्यातूनच की ते ग्राउंडच मिळालं नाही आपल्याला गाड्या लावायचं. कारण ग्राउंड का लागत होतं, जिथं गाड्या लावल्या पोरं तिथे झोपले असते. कारण सूर्य उगता फुल राजाच्या पायावर टाकायचं म्हणल्याच्या नंतर रात्रीच लोकांना यायला लागणार आहे. आणि जर रोडने गाड्या लावल्या त्याला गाडी कशी थांबवावं लागेल, म्हणजे रात्रभर त्यात जागावं लागणार आहे. पुन्हा हाल होती त्याची. आणि तिथं कोणी ऊस लावला आहे ग्राउंडवरती, तिथं म्हणजे ते ग्राउंड नव्हतं, ती जमीन होती पण ती आपण त्यावेळेस घेतली होती. त्यावेळेस पिकं आपण काढली होती, सभा घ्यायची होती म्हणून. कुणाचे गहू पेरले, कुणाचे कापूस शेतपुरी आहे. त्यामुळं ते आपण आता कॅन्सल केलं आणि आता 18 तारखेला किंवा 19 तारखेला आपण प्रेस घेऊनच पुढच्या वर्षीचं निवेदन सांगू, आचारसंहिता सांगू. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी पुढच्या वर्षी शिवजयंतीला जायचं. पाहिजे दुसरीकडे नाही. ज्या दगडावर हात
लावून काही शिवनेरी काढायचं त्या लावायचं वापस यायचं मग शिवजयंती इथं साजरी करू आणि शिवजयंती संध्याकाळी करतो का आपण शक्यतो मग 18लाच मुक्काम जाता येईल. मी सुद्धा ह्यावेळेस 18ला शिवनेरीवर मुक्कामी चाललोय. दर्शन घेणार आणि पुढच्या वर्षीचं निवेदन सांगणार आहे. खरंच माझं मनापासून सांगतो एवढं मन भरून आलं कारण ह्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मला बोलवलं होतं. माझ्या ते ध्यानात आलं आणि ते आमच्याकडे एक आला होता. कुठं तू हा ते आले होते. ते चेहरे ओळखीत नाही राहिले माया कोण कोण आलं काय झालं पण ते जवळ आल्यावर ओळखले नाही हेच होते. त्यावेळेसही मी तब्येत खराब असल्यामुळे मला येता नाही आलं. मी खूप प्रयत्न केले पण ते जमलंच नाही. पण ह्या वेळेस आले म्हणून आता मला मोकळा वापस पाठवायचा नाही. आता आपण जायचं म्हणजे जायचं. ते 19ला म्हणले होते पण मी त्यांना सांगितलं की 19ला मी शिवनेरीवर जातो. त्याच्यामुळे मी पहिल्या दिवशी येतो. दिलेला शब्द मी पाळलाय. मी आलो. मी एवढा भारावून गेलो ना मी बोलाल कसा तुम्हाला माहिती कारण बोलतो पण मी खरंच भारावून गेलो की मी खरंच असे आदर्श शिवजयंती असली पाहिजे. मंगळवेढ्याचा आदर्श सगळ्या महाराष्ट्रात दोन अशा रोज व्याख्यान ज्ञान देणं नुसते भाषण ठोकणारेच भेटत येते. ज्ञान कोणी देतच नाही आम्हाला. एखादा व्याख्यानकारांना ते शिवाजी महाराजांचं एवढं एवढं सांगत मध्ये त्याच्या बायकोचं सांगन सासऱ्याचं सांगन राजकारणाचं नेत्याचं सांगन झालं. आमच्या डोक्यात जे जायला पाहिजे ना ते जातच नाही. आणि पोरं कसे आपण सांगतो तसं हे राहतात पोरं. मी स्वतः अनुभव घेतला. आपण म्हणताना तरुण पिढी बदलली पाहिजे. तरुण पिढीनं संप्रदायाकडे आलं पाहिजे. तरुण पिढीनं शिवचरित्र अंगीकारला पाहिजे. त्यांना मी सांगतच नाही. तुम्ही माझा तरुण पोराचा अनुभव सांगतो. तरुण पोराला आपण जसं सांगतो तसं ते वाटतं. मी सांगितलं मुंबईला शांततेत जायचं शांततेत झाले नाही शांततेत जाऊन मागे सगळे गाडी फिरून ते मुंबईत जे नाही ते गाला पळीला येईल. जी गाला कोणालाच पळत नाही बिघडते ज्याला तो सुद्धा पळीला येईल. एकही मायमौलीला धक्का लावला नाही असे मराठी येते मुंबईत जाऊन आपण सांगतो तसे वाटतो. तुम्ही फक्त शिवचरित्रावरच सांगा. पोरं 100% तरुण पोरं ते डोक्यात घेते तसं वागायला सुरुवात करते. आपण म्हणलं दारू सोडा ते सोडते पण पेनारात जर सोड म्हणल्यावर ते सोडित असते होय. ते उलट त्याला विचारत बसते तो हा ब्रँड कसा लागतो. आपण जशी सवय लागतो तशी त्यांना लागते. तसं आपण शिवचरित्र सगळं सांगितलं ते डोक्यात घेणार तसं वागणार. आपण जर म्हणलं वारकरी संप्रदायात पोर आले पाहिजेत तुम्ही त्याला पकवाज वाजायचं टाळ वाजायचं शिकायला लागत ना. इथं 10 जण येते एका गावात टाळ आणि पकवाज वाजणार आहे. दुसरे तयार सुद्धा होण्याला पोर आहे. आपणच आपली संस्कृती वाढायची असली आपला संप्रदाय वाढवायचा असला तर आपल्या नवीन पोराला शिकावं लागणार आहे. आपल्याला टाळ पकवाज शिवचरित्र जयंती कशी करायची काय करायची. आपण डीजे लावलं त्यांना डीजे लावून नको आला होतो. आपण जितका बदल करतो तितका बदल होणार. खरंच मी पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येतो की मी या जयंतीला बघून भारावून गेलो. काय देखना पुतळा बसवला राव मंगळवेढकरांनी. जबरदस्त अंगावर वाटत होतो पुतळा बघता. मी सारखा बघत होतो आणि ती हेच मी जबरदस्त बनली का डिजिटल लावलं रे. खरं सांगू ना खरं सांगा डिजिटल दे का अरे ती विश्वासारखी दिसते. माझ्या चादर येते तुम्ही मला म्हणून वाटतं तू येस बनली हो किती बाहेर दिसते. तसे जर बनवले ना अरे शियाळाची उंचीच वाढल भाऊ तुमच्या. शियाळाची उंचीच वाढल तुमच्या. तसे जर बनवा कसे काय काय मिळतो मला तरी बना मसल्या मोठ्यात आपल्या बीक पैसे वगैरे धरायचं त्याला इकडे तिकडे भरतो तरी यायला निवडून नको खर्च नको म्हणा टाकायचं तुला फुकट निवडून म्हणतो. आपल्या राजासाठी काही करायचं. आपल्या राजासाठी शान वाढवण्याच्यासाठी जीव गेला तर हरकत नाही. मागे सारखा नाही कुत्र्यासारखा कोणाचा दार तो भरायचा स्वाभिमानी जागायचा आपल्या राजासाठी. मी नशिबाने माझं जीवनच सार्थक झालं अशी जयंती आल्याचा पुतळा बघून. आणि ती पण
मी स्वतः फुलं वाहिले तुम्हाला आनंद वाटायला लागला, त्यामुळे बोलता आणि आता कपा कपा लहरा म्हणून नसतो नाही, पण मी लई खुश झालो आधी भारावून गेलं. असंच प्रत्येक तालुक्यात केलं पाहिजे. तालुक्याच्या मराठ्यांनी, जिल्ह्याच्या मराठ्यांनी याच पद्धतीचं निवेदन, याच पद्धतीची शोभा. तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा देतो, खूप कौतुक करतो. आता राहिला तुमचा शेवटचा प्रश्न. मामा म्हणले तुम्ही मराठवाड्याला आरक्षण दिलं तसं आम्हाला नाही. मामा तुम्हाला माहितीच नाही वाटतं, मराठवाड्याला नाही दिलं, उलट सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्राला मिळवलंय. 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याच्यात सगळ्यात जास्त विदर्भाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या निघाल्यात. आमचं काहीच नाही सापडलं. आम्ही आणखी भीतीमध्ये धड थांबतो. आता हैदराबादचं गॅजेटियरचं जे आताशी घेतलाय तेवढं एक खरं आहे तुमचं. 75 वर्षात न मिळवणार हुंडक्यावर पाहिजे म्हणलं आणि तुम्हाला मागायला तुला नाही. मी तसं भेद नाही करत. तिथंच विचारलं मंत्री भद्री मॅपिंग भरलेली होती, सगळे चिटकून चाटकून काही काय वशिलाला अनुभव देते. सर पलीकडचा थोडं सातारा गॅजेटियरचा आधी सांगण मग बोल. त्यांनी सांगितलं सातारा संस्थांचं गॅजेटियरचा सुद्धा काढतो त्याच वेळेस. पण मी गप नाही बसलो. तुम्ही विषय काढला मग काढला, मी मला इथे शिव देते विषय काढायचा नव्हता. मग तुम्ही मला चिठीवर मला चिठी मारायला लागतो. मग मराठा इतका जागा होतो. मी लय मराठावादी, आपल्याला दुसरं काही कळतच नाही. मराठ्यावर अन्याय केला की पुढचा पाडाच नाही. आपण मराठ्याचे मन खाली नाही होऊ देत कधी. आणि तुम्ही कोणत्या पक्षात असाव, तुमची प्रतिष्ठा कमी मी होऊ देणार नाही. माझ्या मराठा समाजाची उंची मी वाढवणार म्हणजे वाढवणार. तुम्ही सगळ्या पक्षाचे, मी एकटाच फक्त पंचायत पक्षाचे. तुम्हाला अडचण आली की मी आहे ना. तुम्हाला तुमच्या पक्षाने त्रास दिला तरी त्याच्या मुख्यावर पाय द्यायला मी निवारे. तुम्ही टेन्शन घेऊन हळूच काना सांगायचं. भाषेतून मराठ्यांचं राज्यावरचं उभू द्यायचं नाही. या भूमिकेत राहायचं. ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्याला पाळलंच पाहिजे तुम्ही, तरच तुम्ही खानदानी मराठी. तुम्ही बिनधास्त फिरत असेल काय अडचण नाही. रोज तसंच फिरायचं. त्यांनी घरी गेलं की 2 बचत भरतरी केस ओपले पाहिजे बघायचे. तेव्हा म्हणलं पाहिजे हे रोज मग असं घेत होतं, पण इतकं मतदान मला कमी पडलं कसं. याचा अर्थ तुम्ही त्याच्या सगळं फिरायचं, पण त्याला पाडायचं. त्याचं कारण याने मराठा मोठा होऊ दिला नाही. इतकं कट्टर वागायचं. आम्ही पडतो आणि आता कसे पडले बरेच काही इटकुले होते, काही इटकुले होते, काही गुडघ्या लागत होते. असं वाकडे तिकडे होऊन पडले. त्यांचंच मतदान त्यांना पडत नाही. कुंकडे गेलं त्यांचे त्यांनाच नाही. वागावं लागतं तसं. समाजासाठी खरं वागावं लागतं, तेव्हा समाजाची पत राहते. समाजाचं जर पण टिकवायचं असलं तर आपल्याला निर्भीड वागावं लागतं. आपल्या लेकरा बाळांना कोणी मोठं होऊ दिलं नाही, त्याला कधीच आपण सुद्धा मोठं होऊ द्यायचं नाही. आता पहिले दिवस राहिले नाही. भोळ्यापणात वागायचं नाही. तसं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थांचा गॅजेटियरचा विषय मी 15 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाच्या उपसमितीला सांगितलं. त्यांना सांगितलं आता झाले 4 महिने. पुन्हा म्हणू नका की मी तुम्हाला झोडायला लागलो. तुम्ही काय करताय? सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं, पुणे औंध आणि मिरजचं संस्थानचं जे गॅजेटियर हे लागू करता का नाही? सगळ्या गॅजेटियरचा अहवाल मागून घेतो असं पाठीमागच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी निर्णय घेऊन बाहेर येऊन सांगितलं की आम्ही ते लागू थोड्या दिवसात करतो. मी कधी मुंबई ही भेद मी कधीच नाही करणार. आपण एका माईचे लेकर आहेत भाऊ, भेद करून नाही चालणार. आपल्याला जगू देणार नाहीत लोक. फक्त एवढंच एक समजून घ्या, मिळायला लागलं म्हणलं विश्वास ठेवा आणि जरा दमाने घेवा. हळूहळू जमन ना का नाही? दम निघायचं, दमाने घेऊ. एवढे जाणार आहेत आपल्यावर.
आपल्याला काही मिळायला लागलं त्याचं पोट दुखायला लागलं. आपण साठी मार्फत काय मागितलं की त्यांचं पोट दुखतं. महामंडळामार्फत अण्णासाहेब पाटलाच्या काय मागितलं की पोट दुखायला. आपल्याला आरक्षण मिळून आपल्या पोरी MBBS ला चालल्या, PSI व्हायला लागल्या, आपले पोरं पोलीस भरतीत चालले, सगळ्या क्षेत्रात चालले, उच्च शिक्षणात चालले, पोट दुखतं. म्हणून आपण थोडं दमाने घेऊ आणि प्रमाणपत्र निघलेले सोशलकडे टाके जाऊ नका. दमच नाही निघालो मोठं निघालो थांबणं जरा ते लगेच तिकडे रातभर झोपत नाही. आपल्या जरा संयम शिका. एखाद्याचं प्रमाणपत्र निघालं की रोडनीच पळत आहे. ते धाराशिवचं कोणीतरी एक प्रमाणपत्र निघालं, रोडनीच पळायला लागलं प्रमाणपत्र घेऊन मी जिल्हा परिषदलाच उभा राहतो मला ओबीसी झाले ते जागे. आपलं जमत नाही, आपल्या जागा खाल्ल्या जमतात त्यांनी, पण आपण खाल्लं की पोट दुखतं. जसं की तुम्हाला लईच वाईट वाटत असलं तर तुमचं उदाहरण देतो. 16 ओपनची जागा आहे महापौरची. कसं ओबीसी आला त्या उत्तर मला कस काय आला. आम्ही जर एका तुमच्या जागेवर तुमचं एवढं मोठं पोट दुखतं, आमची एवढी मोठी जागा गेली, 10 जागेवर आमचे लोक उभा राहिले, इथं कोण उभा राहिला, इथं कोण उभा राहिला, मग काय वड्यात उभा राहतो कुठं उभा राहतो. आणि आम्ही काय ते कॉम्प्युटर घेऊन पळाले हो तुमची गेली आमची जागा. आणि म्हणलो का आज म्हणलोय मी तुम्हाला आठवण करून दिली, पण आणि म्हणलं का तुम्हाला ओपनची जागा ओबीसी दिली आम्ही घेतली, मग तुम्ही कोण म्हणता. याच्या पलीकडचा फरक सांगतो. वेळ आहे तुमच्याकडे, फक्त 2च मिनिटं घेतो. हे तुमच्यासाठी लय महत्वाचं आहे. वागायचं शिका, वागायचं शिका. 1967 पासून आरक्षण आणलं आजपर्यंत 2026 पर्यंत. या 30-35 वर्षाच्या काळात कुणाला जेवायचं, कुणाला जेवायचं इकडे तिथे कोण म्हणते हाणतो काय हाणलं काय गावाला झाली काय कोणा बोली चालू स्वतः जेवायला गेले, याला जेवायला गेले सगळं नाही ना. म्हणला वाशी यायला नव्हतीचा कशात केलो ओवर घेतो हे आणि तरी इकडून झोपायचं तर नुसतं झोपीत घातल्या लोकांनी आपल्याला. कधी काळी तुम्ही इतक्या आता मग खाल्ली काय हो होय, इतक्या लोक आता मग हल्ली काय. चपळ माणूस होत. अरे घरात कसं फेकली अशी मी काय फेकलो मला काही दे नसतं भाऊ. म्हणून सरकार बेजार झालं ना आपलं. आपण ना वागायचं शिका, आपण ध्येय घ्यायचं शिका, विसरून जायचं आता बंद करा. गोड बोलला टायमाला गोड बोलला म्हणून सोडून द्यायचं नाही. मागच्या पिढ्या बरबाद झाल्या. 1967 पासून आरक्षण दिलं गेलं, आता 2026 पर्यंत थोडं डोकं लावा. यांना 52% आरक्षण. यांनी ओबीसीनी उदाहरणार्थ 52% जागा घेतल्या. 52% ओपनला किती राहिलं 50%, 48%. यांनी ओबीसीच्या जागा घेतल्या. तुम्हाला कळत आहे मी काय सांगतोय. एक तरी शेत तुम्ही नव्हता काढायला पाहिजे, मला नव्हता काढायला. त्यांनी ओबीसीच्या 52% जागा घेतल्या आणि तिकडे हुकलेले इकडे ओपन मध्ये आले. इकडच्या 30% जागा घेतल्या. आपल्याला राहिल्या खाली 20%. 20% आपण सगळे आलो मराठी, बामण, मुसलमान, मराठी. राजकारण 5 वर्षाचं आहे. एकदा जर नोकरी लागली ना 50 ते 60 वर्ष जागा खाली होत नाही. बघा तुम्ही इथं कोणतरी मंडल अधिकारी म्हणले तुम्हाला काही किंमत नाही, काही किंमत नाही तुम्हाला. तुम्ही किती मोठे नेता असाल, त्या मंडल अधिकारी जर ठरलं सही नाही करायची तुम्ही नेले घालून. मोठा कोण तुम्ही नाही, तुम्ही फुकट पाटील. पाटील म्हणला 150 कप चहा सांगितला याच्या भांगात. कुणी मोठे पद दिलं निघाला कोणा सगळं लागणार निघाय उंची फुगिले की निघाला रातभर कॉम्प्युटर चेक करा कोणाचे.
अधिकाऱ्यात एवढी ताकद आहे. तुमची पोरगी जर अधिकारी झाली ना, तिच्या पुढे ना घासाला सगळ्या मोठ्या नेत्याला सुद्धा हे स्वप्न बघा. तुमचं मुलगा डॉक्टर होऊ द्या, तुमची पोरगी डॉक्टर होऊ द्या, MBBS करू द्या, MD करून द्या, BHMS करू द्या, ते पोलीस मध्ये जाऊ द्या, PSI होऊ द्या, तिने कलेक्टर तहसीलदार बनू द्या. तुमच्या दारात नागदेवा एवढ्याच झाला. केवढा मोठा आनंद आहे. छत्रपतींना सुखी समाधानी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण करून दिलंय. किमान आपण डोक्याने तर चला, लेकर अधिकारी करा, राजकारण करावं भरपूर आहेत ना आपण आपले, आपणच करावं म्हणून काही माने, आपण करावं काही माने का? आहे तो बरेच आपले, ते करतील ना. आपल्याला नाही कळत. मी आता एक चान्स घेऊन बघितला माग, म्हणलं आपण बघून बघून निवडलो का पाठीमाग. अरे त्या अंतरावरील बसा जागा न राहिली काय ना द्या तुम्हाला. ते कॅप्टन लावलेलं होतं त्या सरपंचाने, त्याला काटा सुद्धा न राहिला व एक भीत्या मळ्यात. इतका नाद आपल्या लोकांना असावं. आपले काही तिथे आहेत, आपण जरा वाटण्या करायचं शिका. काही राजकारणात येत, काही समाजकारणात येत. समाजकारणातले काम करणारे लोक टिकवण्याची जबाबदारी 6 कोटी मराठ्यांची. राजकारणातले मराठी टिकवण्याची जबाबदारी 6 कोटी मराठ्यांची. व्यवसाय करणाऱ्याला बळ द्या, त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांना कोण ताण देत आहे का? हप्ते मागत आहेत का? मराठीच्या हप्त्यात जेवढं बरेच जण जगत आहेत. आपण जर सगळं भरायला ना, ते व्यावसायिक उद्योगपत्राला टप्पर नाही कोणाची वळवळ करायची. आपले लोक सहकार क्षेत्रात आहेत. मग शिक्षणानंतर मी गेल्यावर कवर थांब जरा, मी आता शिकताना लागलोय. आपले लोक सहकार क्षेत्रात आहेत, शैक्षणिक क्षेत्रात आहेत. बघा जरा बाईट ऐकत जर नीट. 2-3 जण काय म्हणते ते आमच्या तिकडचं कोपऱ्यात एक एका दवाखान्यातच असतं. काय म्हणते नीट ऐकत जा. यांच्याकडे कारखाने, यांच्याकडे शाळा आले, तरी यांना कशाला पाहिजे आरक्षण? तुमचं तर नाही लुटलं. आमच्या लोकांनी शैक्षणिक संस्था, कारखाने, व्यवसाय, उद्योग स्वतःच्या हिमतीवर उभा केले, तुमचे नाही घेतले. यांच्याकडे एकच होता, ती बी मराठीने चालायला घेतला. जळाऊ वृत्ती, जळाऊ वृत्ती. म्हणून आपले लोक पुढच्या काळात आपल्याला टिकावं लागणार आहेत. हे सुद्धा सावध राहा. सगळ्या क्षेत्रातले आपल्या अधिकाऱ्याला त्रास देतील, PSI ला त्रास देतील, SP ला त्रास देतील, आपल्या तहसीलदाराला त्रास देतील. आपण कशाला आहे मजा बघायला? आपण आपल्या अधिकाऱ्यापासून, समाजापासून, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण साथ दिली पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. आपले जेवढे अधिकारी आहेत ना, यांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाहीत. माहित आहे का तुम्हाला? इतके हाल आहेत. आपल्या अधिकाऱ्यांची भरती सुद्धा होत नाही. ते जर कॉन्स्टेबल झालं ना, तिथं तरी काय होतंय, जसं काय त्याच्या भरतीला भिवचित केले, दुसरं मागून एकदम मोठा अधिकारी होऊन जात. आपण आपले लोक सांभाळायचं शिका. आता मी सारखीच लावून धरलंय, 80,000 पोरांची PhD दिली नाही. कशाला काढली सारखी? नुसतं भाषणात सांगायला मराठ्याला सारखी या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ 75 पोरं पहिल्यांदा परदेशात होते, त्याचे सुद्धा पोरात 40 केले तर 75 वर यायचे सांगितले. आत्ताच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. गाडीत बसलेले आता एवढ्यात मी गाडीत होतो, कुणीतरी माझ्याकडे निवेदन घेऊन आलं की आपले 80 का 70 पुरी PSI झाल्या 2017 झालेल्या. वाजे टाकायला आल्या पुढचा नुसतं ठोकायची तरी काही बोलू दे वाजत टंग 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 झाला बाबा. काय सांगतोय हे निर्णय काय म्हणतोय याचा आतापासून आपण तर गंभीर व्हावे. मी अक्षरशः जीव जाणार, मला त्या 4 पायऱ्याचा प्रयत्न आहे. माझा अंगात रक्त नाही राहिला आणि खर्च टाकतो. माझं पोट दाग होती उपोषण. पुरा जीव पणाला लावला या समाजाच्या लेकरा बाळासाठी. वैरी झालेत, मला दुश्मन झाले, मारायला निघाले, घातपात करतात माझा जरा का तर या गरीबाच्या लेकराचं कल्याण करतोय म्हणून. तुम्ही काय वाटलं करू शकत नाही. माझा छत्रपतींचा मावळा आहे. 70 पोरीची काहीतरी निवड झालेली आहे 17 मध्ये. काय लागलं नसं आहे बापाला त्याला शिकवायला. कुणाची तरी पोरगी पोरगा असेल ना ती. मला आता कुणीतरी गाडीत सांगितलं, मला वाटतं तुम्ही साक्षर होते. मी गाडीत आता फोन लावला, त्यावेळेस सांगितलं उप समिती मंत्रिमंडळाचे त्याचे अध्यक्ष
विखे पाटील साहेब त्यांना मला हे सगळेचे सगळे पोरं घेतलेले पाहिजे PSI म्हणून नसता मी मागायला लागलो तुमच्या. त्यांनी सांगितलं सोमवारी 23 तारखेला पाठवून द्या, ते आम्ही करतो. आपले लोक दिवस टाकायला लागले. 15,000 शिक्षक भरती आहे शिक्षकांच्या हातात, त्याच्यात ऑप्शनच नाहीये. एसीबीसीचा आरक्षण दिलं कशाला? आपल्याला नाही करू द्यायचंय, फक्त भरती करायची, ऑप्शनच द्यायचा नाही. 15,000 जागा दुसरे जाणार, 15,000 अकराला आणले का? शिवजयंतीच्या निमित्तानं आपण काय काय घेणार आहेत नेमकं? ते स्वराज्य निर्माण केला, आपण सुखी आहोत म्हणून तेच दिसले. मग तेच विचार पुढे घेऊन आपण शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांची समाजातल्या धर्मातल्या लोकांना आपण चार हे पण बघितल्या पाहिजे. आता ती एसीबीची ऑप्शन सुद्धा ओपन करायचं सांगितलं, तेव्हा ते आता 15,000 शिक्षक त्या भरतीसाठी हे थेट ठेवावं लागतं. मी चांगलं काम करतो, माझ्यावर जाणार आहे मराठाचे. कुणी येतं सोशल मीडियात मलाच बोलत, काही नाही झालं तरी मलाच बोलतो. तुम्ही स्वतःला शिवसेनेला कुठे बोलणार आहे? काही जण म्हणतो मी, काही समन्वयक जीव तोडून या आंदोलनात राज्यात बऱ्याचशा संघटना जीव तोडून आहेत. 4-2 ज्यांना ना देणार समाजात जीवर कमायचा ते माया मागला का? काय कारण आहे तुमचं? तुम्ही मला फुटेचे दिवस समाजाचे तुमच्याच हातात कारभार होता, तुम्ही का नाही देऊ शकले? मी 2च वर्ष झालं करतोय. 58 लाख नोंदी दिल्या, 3 कोटी मराठी आरक्षण करते, 3 कोटी. आता हैदराबादचा GR काढले आणि तुमचा सुद्धा आता सातारा संस्थाचा काढणार आहे. मला अशी माहिती मिळाली की खोटी असू शकते, पण मिळाली. अधिकृत माहिती सगळा आवाज बाहेर आल्यावर येणारच, पण तशी मला खोटी माहिती देताना देत नाही. त्या सातारा संस्थांच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या 15 लाख नोंदी आहेत. 15 लाख, 42 लाख मराठी आरक्षण, 42 लाख मराठी आरक्षण जाते. ते मोठे नाही झाले. मी काय म्हणतो कळतो ना, ज्यांना आरक्षण मिळालं ते मोठे नाही झाले. ते 4-5 टप्पची एकत्र येते आणि ते म्हणते एकही मराठ्यांचा मावळा मोठा केला नाही. मावळा मराठ्याचा एकही मावळा जरांगे पाटलांनी मोठा केला नाही, व्यासपीठावर उभा राहून दिला नाही. बघा मागण्या काय, व्यासपीठावर उभा राहून दिला नाही, त्याला बोलून देते. मंगळ वेडेकर या नगरीतले प्रामाणिक बांधव सांगा की पवित्र जागा आहे. ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या त्या ठिकाणी मी बसू दिलं. तुम्ही मराठीने ठरवलं होतं व्यासपीठावर कोणीच बसायचं नाही, ठरवलं होतं नाही? मग काय दोष आहे त्याच्यात? आणि बरं ठीक आहे, मी म्हणलो वर नाही बसायचं, वर बसून काय करायचं तुला? कोणतं नांगर ओढणार आहे तुला? वर बसून करायचंय काय? मागण्या काय? एकाला मोठं होऊ दिलं नाही, एकही मावळा जुना मोठा होऊन दिला नाही, जवळचे माया मोठे होऊ दिले नाही. आता या प्रश्नाचे उत्तर जर द्यायचं ठरलं तर उत्तरही तुम्हाला द्यावं लागते. मला आता मी जर ठरवलं जवळचे मोठे करायचे तर मला तुम्हाला इका लागेल सरकारनं इकू का? गरीबाच्या लेकराचं रक्त इकू? एवढी गद्दार आव्हान उभू मी समाजाला इकू, सरकारला? यांना मोठं करायचं म्हणजे पैसे द्यावा लागणार. मी पैसे खात नाही, ते म्हणते झपका आणून घ्या. फाळक वर्गाने सुद्धा फाळकान दिली, मी नाही करत ते. माझ्या सगळं राहायचं, ज्याला राहायचं त्यांनी निस्वार्थपणे राहायचं. मला 6 कोटी मराठी मोठे करायचे. आणि तुम्ही जर म्हणताय एक बी मामला मोठा केला नाही, कुणाचं तरी पोराची फीस माफ झाली असेल ना, कुणीतरी MBBS ला लागला असेल, इंजिनियर झाला असेल, गरिबांचे पोरं पोरी ते मावळे नाहीत का काय? तू एकटाच मावळा आहे काय? बाकीच्या मावळे नाही त्यांना सवलती मिळाल्या. आज मराठ्यांना तसा विचार केला तर 100% आरक्षण कुणबीचं आहे आणि एसीबीसीचं पण तसं बघायला 100% मराठा आरक्षण आहे की फायदा नाही. तो आज झाला तरच मग फायदा, आणि गोरगरिबात झाला
होतं नाही, गोरगरीब किस नाही बोलू शकत. त्याचे पोरग पोरगी इंजिनियर व्हायला लागले, MBBS BHMS MD करायला लागले, सगळ्या क्षेत्रात चालले, उच्च शिक्षणात चालले, परदेशात शिक्षणाला चालले, फीस कमी झाला, घरकुला यायला लागले, ती फायदा नाही काय बाबा एकच भान नाही. मग हे गेलेत माझ्या सुपाऱ्या, आणि सुपाऱ्या देणार ते कसलं कामातून गेले, आणि मी मरत असतोय. मी लय चालू करे भाऊ, तुमच्या रक्ता मासाच आहे, मी एका दगडात खाली पडले नाही. एवढं सोपं नाही. मी गरिबासाठी लढतो, लढत राहतो, मरण आलं तरी चालेल, पण तुमच्या लेकराची, तुमच्या समाजाची 6 कोटीचे मानच होणार, खाली होऊ देणार नाही. तुम्हाला मला काय टीका करायचं करा, काय आरोप करायचा करा, आणि बाबा तुम्हाला शब्द आहे, पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट लावल्याशिवाय म्हणून झालं मी 1 इंच विमान सरकार नाही शब्द आहे. कसं लागेल गॅजेट जी कळत नाही ते मी बघ. मी आता सोलापूर पासून बैठकाला सुरुवात करणार. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या टप्प्यात सगळ्या बैठक घेणार. ज्यावेळेस जिल्ह्याची बैठक लागेल ना, त्यावेळेस नोकरदारांनी, राजकारण्यांनी, सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या समन्वयक, सगळ्या संघटना, शेतकरी मराठ्यांनी विचार नाही करायचा. त्या तारखेला काम बंद. अशी बैठक झाली पाहिजे. सगळा एका बैठक करायला नाही पाहिजे. सरकार म्हणलं पाहिजे पटकन जी आर काढा, ते पश्चिम महाराष्ट्राला मराठ्याचं कल्याण करा, नाही ते दगडा नाही देणार. आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी लढावंच लागणार आहे. समाजमुख आपल्याला करावाच लागणार आहे. त्याशिवाय आपल्या पुढं गत्यंतर नाही. आणि मी आहे तोपर्यंत कुणाला काय माझ्यावर आरोप करायचं तर करू द्या. मी कोणाच्याही 1 रुपयाला हात लावणार नाही, आयुष्यात लावणार नाही. पण तुमच्या लेकरा बाळाला सुख समाधानाचे दिवस आणल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवजयंतीच्या निमित्ताने शब्द चांगली शिवजयंती साजरी केली. त्या शिवजयंतीचे आदर्श मी महाराष्ट्रभर सांगत राहणार आहे. मंगळवेळ्यासारखी शिवजयंती महाराष्ट्रावर राबवा. तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या सगळ्या आयोजक टीमला खूप मनापासून शुभेच्छा देतो. शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आणि देशभरातील सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिव.